महसूल विभागाच्या विविध सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर ही संकल्पना अत्यंत उपयुक्त ठरत असून या समाधान शिबिराच्या माध्यमातून महसूल विभागाने आणि महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जनतेचे समाधान करावे असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले। संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे महसूल विभागाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते संपन्न झाला। या प्रसंगी विभागीय महसूल कार्यालय नाशिकचे सहाय्यक आयुक्त विठ्ठल सोनवणे, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, संगमनेर उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, तालुका कृषी अधिकारी रेजा बोडखे, नायब तहसीलदार सुभाष कदम, रसिक सातपुते, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र सोनवणे, घुलेवाडीचे माजी सरपंच सोपान राऊत, खांबेचे सरपंच रवींद्र दातीर, शिवसेना शाखा प्रमुख शरद पानसरे, सीताराम पानसरे, कैलास काशीद, विलास राऊत, संजय पानसरे, विनायक वाडेकर, स्वरूप राऊत, शिवाजी दुशिंग, सारंगधर पानसरे, सतीश भेंडाळ, स्वप्नील राऊत, प्रवीण चौधरी, सुहास बोडके, गणेश राऊत यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते। या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते महसूल योजनांच्या लाभांचे प्रमाणपत्र लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले। या प्रसंगी बोलताना आमदार खताळ म्हणाले की राज्यामधील महायुती सरकारच्या काळात महसूल विभागामध्ये अनेक सकारात्मक बदल करण्यात आले। यापूर्वी महसूल विभागातील काही कामांमध्ये दलालांचा हस्तक्षेप वाढला होता, मात्र प्रशासनामधील बदलानंतर ही दलाली थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। महसूल मंडळामध्ये झालेल्या काही चुकीच्या दुरुस्त्या या शिबिराच्या माध्यमातून करण्याचं काम सुरू आहे असं सांगत मुख्यमंत्री शेतकरी पाणंद रस्ता अभियानांतर्गत भविष्यामध्ये प्रत्येक शेतापर्यंत दर्जेदार रस्ते निर्माण करण्यासाठी टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून दिला जाईल। घुलेवाडी हे गाव मोठं असूनही या समाधान शिबिराला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। आधार कार्ड आणि सेतू कार्यालयांची कामे अत्यंत महत्त्वाची असून आधार कार्डमधील दुरुस्त्यांची संख्या वाढत असल्यामुळे अधिक आधार केंद्रे सुरू करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना राहतील का ह्या योजनेचा हे जे समाधान शिबिर, या समाधान शिबिराच्या माध्यमातून लोकांचं समाधान कसं झालं पाहिजे यासाठी तुम्हाला सुद्धा पुढे प्रयत्न करावा लागेल। तुम्ही करताय परंतु मोठ्या प्रमाणात करावं लागेल। आज प्रत्येक योजना असेल सगळ्यात जास्त लोकांचा संपर्क हा महसूल विभागाशी येतो। महसूल विभागातून दाखल्यांपासून सातारा उतार्यापासून आज घुलेवाडी असेल, गुंजरवाडी असेल, शहराच्या लगत जे गावं होते या गावांमध्ये छोटे छोटे एक एक अर्धा गुंठ्याचे रिक्षावाला असेल, छोटा कामगार असेल, गुरुनी असेल, त्यांनी गुंठे घेतले होते। परंतु अभिनंदन आहे आपल्या सरकारचं, बावनकुळे साहेबांचं, त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला आणि त्या माध्यमातून जी लोकांची गेल्या कित्येक वर्षापासूनची अडचण झाली होती, कुचंबना झाली होती, त्याला कुठेतरी या माध्यमातून मार्ग मिळाला। आज बिनशेतीची सुद्धा जी यापूर्वी पद्धत होती ती सुद्धा आता बंद करून तुम्ही त्याची नकाशानुसार बांधकाम परवानगी घेतल्यानंतर ती तुम्हाला लागू होणार। आज कालच पीएम किसान सन्मान योजनेचा हप्ता सुद्धा आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग झाला। सांगायचा उद्देश एवढाच आहे का ज्या वेळेस निर्णय जनतेसाठी घ्यायचे असतात त्यावेळेस आपलं महायुतीचं सरकार, देवेंद्र फडणवीस साहेब असेल, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असेल, आदरणीय सुमित्राताई असेल, पवार, आदरणीय विखे पाटील साहेब असेल, तर मला आठवतं साहेबांनी तुकड्याच्या वेळेस 25% 5% आणलं होतं आणि सभागृहामध्ये त्यावेळेस मला संधी मिळाली होती तुकडा मंजूरवरती बोलण्याची आणि त्यानंतर बऱ्यापैकी त्याच्यामध्ये प्रोग्रेस झाली आणि तो एक धाडसी निर्णय घेतला गेला। जास्त करून सातारा उतार्याचे नाव दुरुस्ती आहे, छोटे छोटे किरकोळ विषय असतात, परंतु आज आपल्याकडे तहसीलदार मांजरे साहेबांच्या कार्यकाळात असेल, आता उंडे साहेबांच्या कार्यकाळात सुद्धा चांगल्या पद्धतीने काम होत आहे। यापूर्वी या पद्धतीने या संगमनेरला महसूल विभागाला जो दलालांचा वळसा पडला होता, हा दलालांचा वळसा राहिला नाही। त्यांना त्यांची महसूल विभागाची सगळी टीम सुद्धा चांगल्या पद्धतीने सहकार्य करत आहे। त्यामुळं नुकतीच आपल्या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफीची सुद्धा भूमिका घेतली। आज हे लहान लहान बालक बसलेत यांच्या सुद्धा
विखे पाटील महसूल मंत्री असताना शाळा आणि कॉलेज मध्ये सेतूच्या परवानग्या दिल्या गेल्या. आपल्या संगमनेरमध्ये पहिल्यांदा हा प्रयोग झाला. महाराष्ट्रातला पहिला प्रयोग संगमनेरमध्ये संगमनेर महाविद्यालयाला परवानगी दिली गेली. त्यामुळे दाखला त्याच महाविद्यालयात तुम्हाला शिक्षण घेताना सरकार मिळते. त्यामुळे यापूर्वी जी उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तुम्हाला 10 जणांना फोन लावावा लागत होता, ती प्रोसेस पद्धत राहिली नाही. आज शेतकऱ्यांच्या बांधावरचा विषय घेतला तर जे शेतीच्या मालासाठी वाहतुकीची जी रस्त्याची अडचणी, रस्त्याच्या केसेस सुद्धा आज आपल्याकडे कुठल्याही प्रमाणात प्रलंबित नाही. आणि हे करताना जो पुन्हा शासनाने निर्णय घेतला मुख्यमंत्री शेतकरी बलिदान पालन योजनेचं, त्याचं सुद्धा अध्यक्षपद विधानसभेच्या आमदाराकडे दिल्यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला त्या दृष्टीने त्या रस्त्यांच्यासाठी सुद्धा एक निधीची सुद्धा भरघोस मिळणार आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने हा उपक्रम आपण राबवूया. आज भूमी अभिलेखच्या बाबतीत थोड्या तक्रारी असतात, परंतु त्यामध्ये सुद्धा आता मागच्या आठवड्यातच महसूल मंत्री साहेबांनी सांगितलं का तिथं आपण सर्वे आणि संगमनेर या अशा ठिकाणी काही इथं प्लॉट मोजण्यासाठी, शेती मोजण्यासाठी मोठ्या संख्येने अर्ज येतात. परंतु संख्या कमी असल्यामुळे ती अडचण राहत होती. तर खासगी सर्वेअरांना सुद्धा मान्यता देऊन या पुढील कालावधीमध्ये तो सुद्धा प्रश्न तुमचा लवकरच निकाली लागणार आहे. महसूल विभागाच्या अनेक सेवा आहेत, त्या सेवा अधिक पारदर्शक आणि जलदगतीने नागरिकांच्या पर्यंत पोहोचाव्यात हा या समाधान शिबिराचा मुख्य उद्देश आहे. आणि या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांनी सेवांचा लाभ घ्यावा असं आवाहन नाशिकचे विभागीय सहाय्यक आयुक्त विठ्ठल सोनवणे यांनी केलं आहे. नियमित नोंदी करण्यासाठी नागरिकांकडून कोणताही शुल्क आकारला जाणार नाही. यापूर्वी रद्द करण्यात आलेल्या तुकडा नोंदीचे पुनर्विलोकन सुरू असून ज्या ठिकाणी ग्रीन झोन आहे त्या ठिकाणी तुकडा बंदी लागू करता येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी तुकड्यांच्या व्यवहारामध्ये अडचणीत पडू नये असं आवाहन अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी केले. आणि या सगळ्या परिस्थितीवर मात काढायचा म्हणून शासनाने असा निर्णय घेतला की या नोंदी नियमित करत असताना जो काही नजराना भरायला लागत होता, अगोदर 25% होता, नंतर तो 5% केला आणि आता कुठलाही नजराना न भरता आपल्या या तुकड्याच्या नोंदी कायम करण्याचा निर्णय शासनाने घेतला. याच्यामध्ये फक्त एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला लागेल, ऑक्टोबर 24च्या पूर्वीच्या नोंदी कायम होतील, त्याच्यानंतर आपल्याला तुकडे करायला परवानगी मिळाली असं आपण समजता कामा नये. कारण या पुढच्या ज्या तुकड्याच्या नोंदी असतील त्या मात्र मंजूर होणार नाही. दुसरं याच्यामध्ये असं आहे की ज्या ठिकाणी पिन्सेटिव्ह वापर अनुज्ञेय आहे, म्हणजे ज्या ठिकाणी ग्रीन तुमचा येलो झोन असेल अशा ठिकाणी जिथं बांधकाम अलाउड आहे त्या ठिकाणच्या नोंदी, तुकड्याच्या नोंदी या प्रमाणित होतील. आणि आपल्या या मंडळाचा काही आढावा घेतल्यानंतर साधारणपणे 150-200च्या दरम्यान तुकड्याच्या नोंदी ज्या रद्द झालेल्या आहेत पूर्वी, तर त्याही सर्व नोंदी आता पुन्हा घेतल्या जातील. त्याच्यामध्ये नोटीसही काढा, त्याच्यामध्ये काही अपील दाखल असतील, काही अपिलातले निर्णय असतील ते विचार करायला लागेल आणि बाकीच्या काही गोष्टी असतील तेही विचारात घ्यायला लागतील. म्हणून आपण नोंदी धरून घ्या. नोंदी धरून घेण्यासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. आपण ज्या शोधलेल्या नोंदी आहेत त्या सगळ्या धरून घ्या, नोटिसा काढा आणि त्याच्यानंतर ते निर्गत करा. फक्त एक आहे की तुकडे आता झाले म्हणजे एक जरा समज पसरला की आता आपण कुठलेही तुकडे करू शकतो असं अजिबात नाही. जिथं ग्रीन झोन आहे, शेतीच्या जमिनी आहेत, तिथेही आपण तुकडे करू शकणार नाही. त्यामुळं आणि तुकडे तसाही प्रकार बघितलं तर वाईटच आहे. 40 गुंठे जमीन 50 लोकांना ज्यावेळेला एखादी व्यक्ती विकते आणि प्रत्येकाला आपली जागा शोधायची वेळ येते त्यावेळेला ते 50ची 50 कुटुंबही अडचणीत आल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकड्याच्या भानगडीत पडू नये. ज्या पूर्वी चुका झालेल्या असतील त्या सुधारण्याची एकदा शासनाने संधी दिली, त्या आपण सुधारून घ्या. पण याच्या पुढे आपण तुकड्याच्या भानगडीत पडू नये. काही वापर करायचा असेल तर आमदार साहेब थोडंसं आपल्यालाही मार्गदर्शन करायला लागेल. लोकांना जे विशेषतः याच्यामध्ये काम करणारे लोक आहेत त्यांना लेआउट अप्रूव्ह करून घ्यावे, ते तातडीनं होतील आणि प्लॉट विकावे. रस्ते सोडले जातील, सर्व ओपन स्पेस असेल, काही अम्युनिटीज राहतील, म्हणजे एक चांगली वस्ती निर्माण होण्यासाठी त्याचा उपयोग होईल. अन्यथा तुकड्यामध्ये झालेल्या व्यवहारानुसार बऱ्याच ठिकाणी झोपडपट्टीसारख्या वस्त्या निर्माण झालेल्या आहेत. त्या यापुढे होता कामा नये, ती आपल्याला काळजी घ्यायला लागेल. त्याच्यावर पूर्वी आपली मागणी असायची की आमचा दुसऱ्या गावाला जोडणारा रस्ता असेल, तालुक्याला जाणारा असेल, जिल्ह्याला जोडणारा असेल, जे काही ओडीआर एनडीआर होते, जिल्हा परिषदेचे रस्ते होते, तर ते आपण मागायचो की हे खडीकरण करून द्या, हे डांबरीकरण करून द्या.
आपण एक नवीन योजना आणली ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा शेतपांद रस्ते योजना, याच्यामध्ये आता शेतातले रस्ते आहेत. म्हणजे काही गोष्टी बघा, काही शासन आपण कशाला म्हणतो किंवा शासन जे विचार करून निर्णय घेतं त्याचं पुढे जाऊन काय परिणाम कसे चांगले होत असतात. म्हणजे ज्या रस्त्याची आपल्याकडे फारशी नोंदही नव्हती त्या प्रत्येक रस्त्याची, शेत रस्ता जो असेल त्या प्रत्येक रस्त्याची नोंद घेण्यासाठी एक नवीन रेकॉर्ड तयार केले. नवीन एस9 मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षनेहे, संगमनेर.